सोलापूरच्या तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडीचा अपघात झालाय। पिकअप गाडी विहिरीत कोसळून तब्बल 14 जणांचा मृत्यू झालाय। मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे। सर्व ग्रुप हा पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचा आहे। मसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी ते गेले होते। गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी जवळ एका विहिरीत ही पिकअप गाडी कोसळली आणि हा मोठा अपघात झाला, ज्यात 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। माऊली डांगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। माऊली, काय तपशील या संदर्भात? आता अगदी बरोबर आहे। मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला आहे। त्यामध्ये जवळपास 14 जण मृत्यू झाल्याची माहिती मिळते। सर्वजण हे रांजणी तालुक्यातील गावच्या समजते। मसवड गावावरून सिद्धनाथाच्या दर्शन करून हे पंढरपूरला परत येत असताना तांदुळवाडी गावाजवळ विहिरीत एका 14 गाडी पिकअपचा ड्रायव्हरचं नियंत्रण तुटल्यामुळे गाडी डायरेक्ट विहिरीत पडली। 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्या ठिकाणी आता जवळपास बचाव कार्यही पोहोचलेला आहे। पोलीसही त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मृत्यू बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। कशामुळे हा अपघात घडलेला आहे? म्हणजे अशा प्रकारे गाडी थेट विहिरीमध्ये कोसळणं हे भयंकर आहे। नेमकं घडलं काय, त्याची माहिती मिळते का? ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं किंवा कुठलं वाहन मध्ये आलं, काही अपडेट मिळते का? नाही, तिथं जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की पंढरपूरला येत असताना ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि त्या विहिरीला कुठल्याही विहीर ही रस्त्याच्या कडेला असल्यामुळे कठाडा नव्हता, त्यामुळे त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे हे सर्व विहिरीतच गाडी जाऊन पडल्यामुळे सर्वांचा मृत्यू झाल्याचं बघतोय। माऊली, धन्यवाद या माहितीबद्दल। तब्बल 14 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। या मार्गावर हे वाहन सुरू असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही गाडी अचानक रस्ता सोडून बाजूला गेली। बाजूला शेतातच एक विहीर होती, ज्या विहिरीला कठडा नव्हता, मात्र त्यामुळेच ही गाडी थेट त्या विहिरीत जाऊन कोसळली। या गाडीमध्ये अनेक जण होते जे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेले होते, मात्र त्यांचा या विहिरीमध्ये या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। 14 जणांना जीव गमवावा लागलेला आहे। काही वेळापूर्वीच हा अपघात झालेला आहे। अजूनही या विहिरीमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। सोलापूरच्या माळशिरस जवळ घडलेली ही दुर्घटना आहे। तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडीचा अपघात झालाय, ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटून गाडी बाजूच्या शेतात घुसली आणि शेतातल्या विहिरीत, ज्या विहिरीला कठडा नव्हता, त्या विहिरीमध्ये जाऊन कोसळली आहे। आणि या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा तब्बल मृत्यू झालेला आहे। 14 जणांना यामध्ये जीव गमवावा लागलेला आहे। पिकअप वाहनाचा झालेला हा अपघात। मसवड पंढरपूर मार्गावरती तांदुळवाडी गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी शेतातल्या विहिरीत जाऊन कोसळली। सर्व ग्रुप जो आहे, जो पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे आहेत। मसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी ते सगळे गेलेले भाविक होते। दर्शनावरून परत येत असताना हा अपघात घडला। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी बाजूच्या शेतात घुसली आणि शेतातल्या कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली। या विहिरीमध्ये पाणी होतं कदाचित आणि त्याच अपघातामध्ये आता 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 14 जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आलेले आहेत। काही वेळात वाहन सुद्धा विहिरीतून बाहेर काढण्यात येईल। एकाच गावातल्या 14 जणांचा अशा प्रकारे एका अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण रांजणी गाव हळहळलेलं आहे। मोठी विहीर होती आणि विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा होतं आणि ही गाडी नियंत्रण सुटल्यानंतर या शेतात जी घुसली ती थेट या विहिरीमध्ये जाऊन कोसळली। मात्र विहीर खोल असल्यामुळे आणि विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ही गाडी थेट बुडाली आणि या अपघातामध्ये या पिकअप मधल्या 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। सर्वजण भाविक होते, सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेले होते मसवड इथे आणि त्याच दर्शनावरून परत येत असताना 14 भाविकांचा मृत्यू झालेला आहे।
दृश्य आपण पाहतोय JCBच्या सहाय्यानं इथे ही गाडी जी अपघातग्रस्त गाडी आहे, पिकअप गाडी आहे, ती बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अतिशय दुर्दैवी घटना. रांजणी या एकाच गावातल्या 14 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे. ची दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेला 2 JCBच्या सहाय्यानं ही गाडी जी बुडालेली आहे या विहिरीमध्ये ती बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वच्या सर्व 14 जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढलेले आहेत आणि आता पिकअप गाडी जी या विहिरीमध्ये कोसळली आहे ती बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. माऊली डांगे आपल्याला पुन्हा एकदा अपडेट देत आहेत. माऊली, हे फोटो आहेत ह्या गाडीमध्ये जे 14 जण होते त्यांचा हा फोटो आहे. म्हसवडला सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर दर्शनानंतर काढलेला हा फोटो. मात्र कुणालाच कदाचित याची कल्पना नसेल की अशा प्रकारचा प्रसंग या कुटुंबावरती ओढावेल. 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. या फोटोमध्ये आपल्याला अनेक लहान मुलं सुद्धा दिसतात.